कधी कधी असं वाटतं ना, प्रत्येक जण आपापल्या आयुष्यात खूप बिझी झालाय. मोबाईल वरती हजारो व्हिडिओ येतात. जर तुम्ही माझा हजारो व्हिडिओ मधून ब्लॉग चूज केलात, तर मनापासून खूप खूप धन्यवाद. तर चला बघूया, आज आपण एकत्र बघूया दिवस कसा जातो. चला. गुड मॉर्निंग दोस्तो, नमस्कार युट्यूब फॅमिली, जय महाराष्ट्र. महेश ब्लॉग्स या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. मी महेश. चला, आजच्या दिवसाची मी सुरुवात करतोय. सकाळ झाली, मी फ्रेश झालो, आंघोळ वगैरे करून रेडी झालेलो आहे. माझ्या चॅनलवरती ना नवीन नवीन लोक जोडत आहेत. मला या गोष्टीचा ना खूप जास्त आनंद होत आहे. मला आता कॅमेरा आहे ना डबल टिबल चौबल आवडायला लागलेला आहे. तुमचं सगळ्यांचं आहे ना, जे जे लोक नवीन जोडले सबस्क्रायबर माझे, तर सगळ्यांचं या चॅनलवरती स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही माझ्याशी जोडतायत, मला कमेंट करत राहा. माझ्या व्हिडिओज तुम्हाला आवडत आहेत, व्हिडिओज मध्ये जावा, कमेंट करा. आणि जे लोक फक्त व्हिडिओज बघतात ना, फक्त व्हिडिओज बघतात, त्यांना माझं एक छोटीशी रिक्वेस्ट आहे की तुम्ही व्हिडिओ तर बघाच, तुम्हाला नक्कीच महेश आवडेल. व्हिडिओ सोबत आहे ना, त्या सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. कारण की तुमचं एक छोटंसं पाऊल आहे ना, माझ्यासाठी खूप मोठं होऊन जातो आणि माझे मोटिवेशन वाढतात. तर प्लीज तेवढं एक काम करा. अरे करू शकता तुम्ही, मोबाईल आहे, सबस्क्राईब करायचं फक्त, तिथे सबस्क्राईब. सबस्क्राईब करायला किती वेळ लागतो? सेकंड. तर चला मित्रांनो, आज सकाळ झाली आहे. सकाळ झाली आहे. तुम्हाला वाटेल अरे हे काय सकाळी उठल्या उठल्या सबस्क्राईब करायला सांगतो, असं काय नाही. या गोष्टी मला मोटिवेट होतात म्हणून मी या गोष्टी बोलतो. की मस्त चांगलं वातावरण वाटतंय, पाऊस नाहीये, पण पावसाने खूप जास्त कहर केलाय. बाहेर आहे ना खूप जास्त पाणी भरलेलं आहे. शाळांना सुट्टी आहेत, सगळ्या गोष्टी घडतायत बाहेर. तर आपलं असं काही विचार नाही की अरे पाऊस पडतोय वगैरे. दिवस झालेला आहे, उजाडलेला आहे, सकाळ झाली आहे आणि आपण उठून फ्रेश झालेलो आहे. विचार केला नाही की आज काय करायचंय, घडणार आहे काय. तर आपण आहे ना, या तुम्ही माझ्यासोबत एकत्र बघूया आजचा दिवस कसा जाणार आहे आणि काय घडणार आहे दिवसभरात. तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. चला. आई काय करते? मी भांडी घासते. भांडी घासते. काय केलं आता नाश्त्याला? नाश्त्याला पाव. आता माझ्या पोराला बघू नाश्त्यात आवडतं. काय. हा, चमचमीत पोहे. पोहा पोहा केले नाश्त्याला पोहा केले मस्त चमचमीत. काय बोलताय? काय बोलता? पाव बनवले. आता काय करायला दिवसभर? दिवसभर कामच तिचं कामच करतो. किती पण केला तरी कमीच असतो. काम दिवसभर चालतं. काम काय बोलता? पाणी पावसानं पाणी वाळत नाही, कपडे नाही वाळत ना तरी. कपडे नाही वाले नाही काय. मी तुम्हाला काय 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 बोल 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 बोल. काय बोल. आता मी एक सांगू का? बोल. हे बघ, पहिल्यांदा आता आपण पोर बघायला कशी जाता, ते पोरीला कसं घाबरायला होतं. जाताना पाहून अचानक कोणत्या समोर, तसं अचानक माझ्या पोऱ्याने मला कॅमेऱ्या समोर उभी केली. ती पोरी मला ना लय भीती वाटायला लागली. म्हणजे कसं करायचं, काय बोलायचं तेच समजत नव्हतं. तुला तरी मी परत मी केला. मी जसे सर्वांच्या बोलतो आणि तसंच बोलणार सगळ्यांची. आवडते ना. मग तुझी तर कला माझ्याकडे, मला बी तर बोलायला आवडते. मना बोलायला लागतं, मनाचं गपगप आवरत नाही. मग त्याच्यासाठी तर मी चालू केले की लोकांना तर बघू दे महेशची आई कशी बोलते. आवडतच नाही मला, कसं बोलायला लागतं. माणसं म्हणजे कसं जरा छान. आता आपण तिथं आपण इथं आता राहायला आलो, बरोबर? नवीन घर बांधलं, इथं राहायला आलो. तुझ्या मैत्रिणीने तुला बघत नसतील का? बघत असतील ना. मग त्यांना काय सांगशील? बोल आता. येतं का तुला आठवण? कोणती कोणती आठवण? कोणती घालते जेवढी थालीमध्ये होती तेवढी. बघ कोणती कोणती काढ. कोणती कोणती तुला कोणती आठवण येते सांग मला. आईची, परतीच्या आईची, पप्पीच्या आईची. त्यांची आठवण येते? सगळ्यांची आठवण येते तुला? तेवढ्या चालीमध्ये होत्या ना, तेवढ्यांची सगळ्यांची आठवण येते. फक्त राहिलेले ना तिथे सगळे आहेत तिथे.
पंढरची आई मी होती. बोलेल तुम्हाला काटे पंढरची आई, दिनेशची आई, अजून सर्व आता नाव नाही त्या डोंगऱ्यांच्या चालीतल्या सगळ्या. मित्रांनो मी तुम्हाला बोललेलो की आता मध्ये मम्मीची आठव येते, दिवाणशींची मम्मीची, बलूच्या मम्मीची आठव येते. शेजारी होते ना आपण तिथे. मित्रांनो मी तुम्हाला बोललेलो की मी माझं ठिकाण चेंज झालेलं आहे. माझं आधी गाव होतं काटेमानाचं गाव. आम्ही तिथे लहानाचं मोठं झालेलो आहे. माझे आई वडील तिथे सगळ्या गोष्टी संसार केलेल्या आहेत. आम्हाला लहानाचं मोठं करून तिथे वाढवले आणि तिथले लोक जे होते ना, जे आजूबाजूचे लोक, परिसरातली ओळखीची गावातले, त्या सगळ्यांची आठवण आहे ना मम्मीला येत असते, बोलत असते, आम्ही गप्पा मारत असतो. तर तुम्ही जर तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ गेला असेल ना आई, हम्म, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ गेलाच असेल ना, गेला बघितला असेल ना. आता व्हिडिओ मार्फत तर तू त्यांना सांगितलं का तुमची आठवण येते. तर तुम्हाला आईची आठवण येत असेल ना तर कमेंट करा. कमेंट सेक्शन मध्ये जाऊन कमेंट करून सांगा की आम्हाला पण तुमची आठवण येते. सगळ्यांची खूप आठवण गोष्टी आहेत, मेमरीज आहेत. मी प्रत्येक मेमरी तुमच्यासोबत शेअर करतो आणि करत राहील. सगळ्या गोष्टी कोण कसं काय, माझ्या चाइल्डहुडच्या गोष्टी, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगेनच व्हिडिओमध्ये. व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. पुढे आज काय घडतंय ना एकत्र बघूया. आजचा दिवस कसा जातोय. मी काय बोलतो, बोल. आईला जशी जुन्या लोकांची तिथली आपण जिथं राहत होतो तिथल्या लोकांची आठवण आली. तुला कोणची आठवण आली? हा, आपण इथं राहायला आलो तिथल्या, तुला जुना जुना काय आठवला? मला काही ना आठवत. मी आठवत ही गोष्ट करत नाही. मी त्या का? जुन्या जागा एकदम सोडून टाकतो. एकदम म्हणजे काहीतरी असेल ना तुझा, लहानपण तिथं गेलेलं आहे. लहानपणात तर सर्व गेलेलं आहे. मग पण तुझा त्यापासून खेळणा, आता आठवून- तुझे जोडीचे, कोणतरी मित्र असेल ना. मित्र आहेत ना, मित्र काय सर्वच होते, गावातले होते. सुरेश केंद्रे होता. सुरेश केंद्रे पप्पांचा खास दोस्त. तो आम्ही क्रिकेट खेळला होतो. राजेश पावसे, कैलास पावसे, गोविंद पावसे, हे आम्ही सर्व क्रिकेट खेळणार पोरं. आमची टीम होती ती जुनी आमची ती सर्व यावर. बाकी काय तिथे सर्व शेती बातीवर जाणं येणं. मग तुला पण आठवण आली. आता आठवण तर पावसाच्या दिवशी सर्वच येणारच आहे. पाऊस पडतो, तुला काय काय आठवतंय? आठवण येते सर्व शेती बातमी काही गोष्टी येतात. जनावर चारायला जायचो, तिथे मासे बिशे पकडायचो. हा. तिथे यायची मजा यायची आम्हाला. सर्व लोक असायची, जुनं डोकरं असायचे. जुना काल आठवल्यावरती हा, कसं वाटतं तुला? पण आता आठवण येतोय, पण त्याला आता आठवणीला आपण जिवंत नाही करू शकता. आता त्याला हे नाही ना. आता ते सुटल्यानंतर परत तेच आठवण करायचं बोललं तर मग ते आपल्या हे होतो. त्रास होतो. मग त्याविषयी गप तो विषय नाही. आई तुला बी आठवण आली, बापातला बी आठवण आली. आठवण तर सर्वांची येतो, सर्वांची, नाते गोत्यांची सर्वांची आठवण होतो. आपल्याला तुम्हाला सगळी बघतच असतील ना तुमची. तुम्हाला ज्यांची युट्यूब आलाय, युट्यूब आलाय तर सर्व बघणार आहेत आता आम्हाला काय बोलतात. हा ना, गावाची गावी. मित्रांनो, मम्मी पप्पाशी गप्पा झाल्या, त्यांच्या आठवणी जाणून घेतल्या. मस्त आनंद वाटला त्यांच्याशी गप्पा मारता मारता त्यांच्या आठवणी जाणून घेण्यासाठी. माझ्या पण खूप साऱ्या आठवणी आहेत, मी पण शेअर करेन. माझे पण तिकडचे एरियामधले चाइल्डहुड सगळे मित्रमंडळी, ग्रुप, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. पण आता या ब्लॉग मध्ये आहे ना, तुम्हाला आधीच्या ब्लॉग मध्ये पण आणि कालच्या ब्लॉग मध्ये पण माझा मामा आणि मी त्याचा भाचा, दोन मामा भाच्याची एंट्री तुम्ही बघितली, माझ्या मामाची आणि मी त्याचा भाचा. आता मी ज्याचा मामा आहे आणि जो माझा भाचा आहे त्याची एंट्री दाखवतो तुम्हाला. हे बघा, यो कार्टून काय बोलतो, यो माझा भाचा आणि ही माझी भाची. थांब ना एक जागी. यंशो, याचं नाव यंश पाटील, यंश कैलास पाटील. तुला मजा आली? हा, इकडे 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 समोर आहे, समोर आहे. तुला 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 माहितीये मी काय चालू केले? काय चालू केले? हा, युट्यूब कॅमेरा. युट्यूब कॅमेरा चालू केले. खरं
तुला माहिती आहे युट्यूब बद्दल? तुला युट्यूब बद्दल माहिती आहे? काय माहिती आहे युट्यूब बद्दल सांग. तुझे नाही पता. सच बोल ना. तेरा नाम बता, तेरा नाम बता. ए तू ते हे बघा, ही माझी भाची. हिचं नाव वेदांशी. कैलास पाटील. तुझं नाव बोल, तुझं नाव काय? वेदांशी कैलास पाटील. तुझं नाव तुला माहिती मी काय चालू केलंय? हो. मामाने काय चालू केलं तुला माहितीये? हा? हो. काय चालू केलं सांग. ब्लॉगिंग. ब्लॉगिंग चालू केलंय? तुला ब्लॉगिंग बद्दल काय माहितीये? हा? नाही माहिती मला. मग काय काय युट्यूब माहिती तुला? युट्यूब हा, माहिती. युट्यूब बद्दल काय माहिती तुला सांग. हा? मध्ये लाईक करा जास्त. काय करायचं असतं? लाईक. लाईक कशामध्ये? लाईक शेअर सबस्क्राईब. सबस्क्राईब करायचा असतो. अरे ते करायचा असतो ते अलग भाग आहे. इकडे बघ, युट्यूब मध्ये आहे ना आपण आपली रिअल स्टोरी आपण काय आहे ना ती दाखवायची असते. मग लोकांना आवडलं ना तर लोकांनी आपल्याला लाईक शेअर कमेंट करायचा असतो आणि काय करायचं असतं? सबस्क्राईब. मित्रांनो, भाचा आणि भाची तर आलीये, बहीण पण आली बघा. ये, हॅलो गाईज. ही माझी मोठी बहीण सोनम आणि ही तिची 2 मुलं. ही कार्टून इकडे रे. हॅलो करा. हॅलो हा? करा. हाय. ही बघा, Hi, ही guys. ही माझी सख्खी बहीण मोठी सोनम, तिचा बारका मुलगा आणि ही मुलगी. मी काय चालू केलं तुला माहितीये? हा? काय चालू केलं सांग. ब्लॉगिंग. तुला कसं माहिती ब्लॉगिंग चालू केलं? माहिती. व्हिडिओ बघते म्हणून? हो. खरं तुझे खरं. व्हिडिओ खूप आवडले आम्हाला. 4-5 व्हिडिओ काढले. असंच करत राहा आणि आमचा असंच सपोर्ट आहे तुझ्यासाठी. बाप. तर त्याच्यामुळे तू पब्लिकला अजून खुश करण्यासाठी अजून नवीन नवीन कंटेंट व्हिडिओ साठी बोलताय का खरंच माझ्यासाठी खरंच बोलताय? तुझ्यासाठी. हा? आणि आम्हाला असंच तुझं बोलणं आणि आनंदी ठेवणं खूप आवडतं. त्याच्यामुळे सगळ्यांनी माझ्या भावाला लाईक करा, शेअर करा आणि अजून अजून व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करून करा. हा? तुला व्हिडिओ मध्ये यासाठी नव्हता घेऊन आलं, तू माझी बहीण आहे हे दाखवायला घेऊन आला. थँक्यू. तुझ्यामुळे आम्ही व्हिडिओ मध्ये आलो. आम्हाला ते खूप अरे आता तर आवडलं. तुम्ही येतच राहणार आहेत. हा. अरे आपलं घर कसं आहे, असं वातावरण आहे आमचं. वातावरण कसं आहे, यो नजारा कसा आहे, यो नजारा. हे बघ, योला बघ. काय रे तू सारखं गाडी जाऊन बसतो का? हा? बाबा आज एक गाणं होऊ जाऊ दे. गाणं होऊ जाऊ दे का एवढं भारी क्लायमेट साठी. कोण गाणी? मी गाणी बोलतो? हा, मी कसं ढगाला लागली कळ पाणी थेंब थेंब. हा? पावसासाठीच गाणी बोलीन, माझ्यासाठी काय गाणी बोलीन? सिंगर पण होऊ. कुकिंग तर झालं आपला. आता सिंगरचं पण एक ब्लॉगिंग. कुकिंग आवडतं ते दाखवली, सिंगिंग आवडली तर ती पण दाखव. मोठी बहीण आजीच असते, सपोर्ट करायला लागली तर बाबा दू. तुझ्या पाठीशी आम्ही असेच राहू. आणि मित्रांनो, कशी वाटली माझी मोठी बहीण मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर सबस्क्राईब करा आणि आणि शेअर बेल करा. आयकॉनवर क्लिक करा. हा बाबा, इथं फुल युट्यूबची एक्सपर्ट वाटतं. बेल आयकॉन वगैरे नाही हो तिचा. छोटा हा, डॉन माझा एक छोटा डॉन. आणि इकडे इप्रिद्या इप्रिद्या पक्का इप्रिद्या. हा छोटा ब्लॉगर. ही छोटी यो. ब्लॉगर. याला बी ब्लॉगर बनवायचा आहे. नाही तिला मस्त चांगलं यो 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 आतरंगी यो. असा असा भाता पाहिजे का नाही? त्याला केवढी एक्साइटमेंट झाली बघ. मित्रांनो, मी निघालेलो प्रवासाला आणि रस्त्याच्या मध्ये लहान पोरं आहे ना एक गेम खेळतात. हा गेम आपण प्रत्येक जण खेळलेलो आहे आणि त्याची आठवण मला आली. आज जुन्या आठवणीची गोष्ट निघाली. माझी पण एक अशी आठवण आहे. हे बघा, पोरं भवरा खेळतात. बच्चे लोग क्या खेल रहे हो तुम लोग? भवरा, तुमको आता है गेम खेलने के लिए? हाँ हाँ, और क्या क्या गेम खेलते हो तुम लोग? सब खेलते? चांगलं वाटतं ना खेळायला? हा, आवडतं तुम्हाला? अरे मी पण असं लहानपणी खूप खेळलोय. मला हे बघून आहे ना खूप आनंद वाटला, म्हणून तुमचा मी व्लॉग मध्ये व्हिडिओ केलेला आहे. हा, असाच गेम खेळत राहा दोस्तांसोबत, मित्रमंडळी सोबत. तुम्ही असंच खेळत राहा, मजा येते. आणि मित्रांनो, तुम्ही पण असे गेम खेळले असाल, तुम्हाला पण आठवणी आल्या असतील, तुम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. चला भेटूया पुढच्या प्रवासाला. मित्रांनो, घरून मम्मीचा फोन आलता, सामान घेऊन ये जरा, ग्रोसरीचं थोडंसं सामान नाही ते घेऊन ये. ते घेण्यासाठी मी आलेलो किराणा शॉपवरती. सामान घेतलंय, सामान घेऊन आता जाऊया आपण
घरी घरी मम्मीला सामान देतो, अजून पोटाचं अजून सामान घ्यायचं आहे, भाजी वगैरे ते घेऊन जातो घरी, मम्मीला सामान देतो आणि त्याच्यानंतर काय काय होतंय ते आपण ठरवूया, बघूया, एकत्र या, आपण सगळ्या गोष्टी बघूया. चला मित्रांनो, आता आलोय घरी, आईने सांगितलेलं सामान सामान घेऊन आलोय मी. हे बघा, सामान घेऊन आलो. आई, तुम्ही सांगितलेलं सामान सगळं आणले. जेवायला काय केले? बिरडा भात भेंडीची भाजी. बिरडा भात भेंडीची भाजी केली. चला थोडा फ्रेश होतो आणि तुमच्यासोबत येतो गप्पा मारायला. मौसम बघता बघता चहा प्यायचा मूड झाला. मम्मीला म्हणालो की जरा गुळाचा चहा बनवून दो. साखरेचा मी पित नाही. मित्रांनो, आज जी सकाळची सुरुवात झाली मम्मी पप्पांशी गप्पा मारून आणि माझी भाचा भाचींची एंट्री, ह्याच्यानंतर मला असं आठवलं की मी पण एक माझ्या जर्नीचा, माझ्या लहानपणाच्या गोष्टीचा एक छोटासा भाग मी तुमच्यासोबत शेअर करेन आणि मी त्यांच्याबद्दल सांगणार आहे त्यांच्यापर्यंत ही गोष्ट पोहोचू द्या. आणि त्यांना जर रिलेट होत असेल, त्यांना आठवण होत असेल तर त्यांनी कमेंट करायला नक्कीच या. भावांनो, भाई लोक, तुम सब लोग आ जाओ. पावसाळा आला ना, पावसाळा. आम्ही शाळेतून आलो, शाळेतून आम्ही पोहोचलो तर पावसाळा आला ना. तुम्ही पण जात असाल, आता जात असाल किंवा गेली असाल, म्हणजे खूप आठवणी असेल. पावसाळा आला की शाळेतून आलो आम्ही, तर मी, माझा जोडीदार, माझा मित्र हर्टन दास, विक्की, कैलास, विलास आणि प्रतीक, विनू, अजून बरेचसे मित्र आहेत आमचे आजूबाजूचे सगळे. आम्ही शाळेतून आलो ना, पहिले थैली घ्यायची, शीक घ्यायची, सलई असते ना स्टीलची, याची लोखंडाची, ती गांडूल जमा करायचो. गांडूल घेतला, काटे घेतल्या, गेलो शेतात गेलो का मग मस्त खेकडे पकडायचे. डायरेक्ट बिळात हातबीट टाकून खेकडे पकडायचो आम्ही. तर या सगळ्या गोष्टीची आम्ही मजा केलेली आहे. खूप भवरा बोला, गोट्या बोला, पतंग बोला, जसं पावसाळ्यातले खेळ असतात ते बोला, खेकडा पकडणे, शिकगुपी. शिकगुपी खेळले का तुम्ही? शिकगुपी आम्ही पावसाळ्यातले जेवढे खेळ आहेत आम्ही खेळलेलो आहे मिळून. खूप खेळ, लपाछुपी पासून, आणि आपला फेवरेट गेम क्रिकेट. क्रिकेट तर एवढा खेळलेलो आहे ना मी, आजही मला क्रिकेट आवडतं. फक्त एवढंच आहे की खेळणं बंद केलं. लहानपणी ज्या गोष्टी मी जगलेलो आहे त्या गोष्टी मी तुम्हाला सांगतोय. आज जी गोष्ट तुम्हाला बघायला भेटली त्याच्यासाठी मी ही गोष्ट शेअर करतोय. असं तर शेअर करायला बसलो तर बोलतात ना, पूर्ण दिवस रात्र महिने कमी पडतील एवढ्या गोष्टी आहेत बस. आणि सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना आम्ही एक्सपिरियन्स केलेल्या आहेत, आणि हे ज्यांची मी नावं घेतली ना, हे आपापल्या कामामध्ये आता सगळेजण रमलेले आहेत, बिझी आहेत. त्यांच्यासोबत चांगल्या जर्नी मी घालवलेल्या आहेत, म्हणजे जगलेलो आहे त्यांच्यासोबत, जुन्या आठवणी जगलेलो आहे. आता कसं आहे, प्रत्येकजण मोठा होता प्रत्येकजण आपापल्या क्षेत्रामध्ये जात असतो. तर माझा क्षेत्र मी निवडला, मी माझ्या क्षेत्राच्या हिशोबाने मी पुढे घेत गेलो. त्यांचे जॉब वगैरे ज्यांनी आपला क्षेत्र निवडलेलं आहे म्हणून ते इकडे तिकडे आम्ही भेटत नाही. पण जुनी आठवण आली, ती शेअर करायची इच्छा झाली म्हणून मी सांगतोय. भाई लोग, आपके पास ये वीडियो पहुंचेगा ना तो आप कमेंट करने के लिए जरूर आना. मेरे को सब याद है, मैं भूला नहीं हूँ. बस यही बात है कि अभी अपन साथ में नहीं है, बहुत से कारण हो गए, दोस्ती में झगड़े, अनबन होती रहती है, ये सब में पकड़ के नहीं बैठता है. बस अभी अपन साथ में नहीं, यही बात का दुख है. तो चलो मिलते हैं. तो चाय खत्म करता हूँ, चाय खत्म करके फिर मैं मिलता हूँ आपको थोड़ी देर में एंड करने के लिए. चलो दोस्तों, आज का ब्लॉग यही समाप्त करते हैं. लाइफ बहुत छोटी है पण तिला सुंदर बनवण्याची एक संधी मोठी आहे. चला, उद्या पुन्हा भेटूया आपल्या नव्या प्रवासात. तोपर्यंत तुम्ही तुमची आणि तुमच्या परिवाराची और अपनी खुद की और आपके आजू बाजू वाले सबकी, अपने परिवार की काळजी घ्या. हसत राहा, आनंदात राहा. भेटूया उद्या पुन्हा. गुड नाईट, टेक केअर, बाय.